तुमचा पहिला प्रश्न आहे, जास्त प्रमाणात पॅकबंद अन्न खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मलेरिया, ऑप्शन बी टायफॉइड, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी फ्लू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह. तुमचा दुसरा प्रश्न आहे, जखम भरून येण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए विटॅमिन बी, ऑप्शन बी विटॅमिन डी, ऑप्शन सी विटॅमिन के, ऑप्शन डी विटॅमिन ए. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन के. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या तोंडात दात नसतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सापाच्या, ऑप्शन बी मासे, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी पेंग्विन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेंग्विन. तुमचा चौथा प्रश्न आहे, शरीराचा कोणता भाग आगीत जळत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नखे, ऑप्शन बी डोळा, ऑप्शन सी हाडे, ऑप्शन डी केस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नखे. तुमचा पाचवा प्रश्न आहे, जगातील सर्वात जड फळ कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भोपळा, ऑप्शन बी जॅकफ्रूट, ऑप्शन सी टरबूज, ऑप्शन डी केळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भोपळा. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी मुंबई. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई. तुमचा सातवा प्रश्न आहे, कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भूतान. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोहिनूर हिरा कोणाकडे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ब्रिटन. तुमचा नववा प्रश्न आहे, हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रक्तशुद्धीकरण, ऑप्शन बी केस मजबूत होतात, ऑप्शन सी वजन कमी होते, ऑप्शन डी मजबूत यकृत होते. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रक्तशुद्धीकरण. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणता प्राणी वाळवंटात चालू शकत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी मगर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.